5 कोटीच्या साहित्य खरेदीनंतर साहित्य दुरुस्तीचं सुद्धा 5 कोटीचं कंत्राट काढलं. माझ्यासमोर एअर वॉकर आहे, ज्याची आपण किंमत बघितली की मार्केटनुसार हे 24,000ला पाहिजे, पण हे 60,000ला आहे. आणि 24,000 मार्केटनुसार पाहिजे. याच्या बेअरिंगच्या रिपेअरिंगचा खर्च हा नुसतं निव्वळ 12,898 रुपये नवी मुंबई महानगरपालिकेने लावलाय आणि एक मोठा प्रताप त्यांनी प्रस्थापित केल्याचं दिसतं. आपण स्विंग बेल्ट विथ चेन गार्डन मधल्या इथे आहोत. माझ्या समोर हे दिसतंय. याच्या नुसतं ह्या बेल्टच्या बदलायला रिपेअरिंगला महापालिकेने चक्क 14,149 रुपये लावले. बहुधा सोन्याचा बेल्ट बसवत असावेत अधिकारी, असंच आता नवी मुंबईकरांना प्रश्न पडला. गार्डनमध्ये असलेले प्लेग्राऊंड सर्क्युलर स्विंग याच्या परचेसचा खर्च 1,05,000 रुपये लावण्यात आलेला आहे. आणि ज्याच्या नुसतं बेअरिंग, मला वाटतं 2-3 बेअरिंग असतील साधारण, त्याच्या रिपेअरिंगचा खर्च चक्क 25,925, म्हणजे 75 रुपये वाचवलेत. नाहीतर हा चक्क खर्च 26,000 रुपये येतोय. अशा पद्धतीने नवी मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी करण्याचं काम महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. या 30,000च्या असलोय, ज्याची किंमत 30,000 रुपये लावण्यात आलेली आहे महापालिकेने. आणि दुरुस्तीमध्ये या बेंच नुसतं डिसमेंटल करण्यासाठी, त्याचे 8 स्क्रू काढण्यासाठी चक्क 12,000 रुपये लावण्यात आलेले डिसमेंटल करायला. पुढे जाऊन नुसत्या या बेंचच्या पेंटिंगसाठी, त्याला इन्चॅन्ट बेंच असं म्हणतात, 13,493 रुपये महापालिकेने लावल्याचे पुरावे आहेत. हे हिप ट्विस्टर आहे, मगाशी आपण पाहिलं एका व्हिडिओमध्ये. याची मूळ किंमत 24,000 आहे, जी महापालिकेने 89,000च्या घरात लावली. 24,000 मार्केट भाव असलेला ज्यांनी आम्हाला दिलाय स्काय एंटरप्राइजेसने, ज्याने महापालिकेला दिलं, त्याच्या रिपेअरचा खर्च नुसतं 13,931 लावण्याचे प्रताप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले. ही सिंगल वेव्ह स्लाइड आहे, मात्र डबल वेव्ह स्लाइड 2 मीटरची, याचा खर्च नवीन परचेस करण्यात 1,54,929 रुपये नवी मुंबई महापालिकेने आपल्या कंत्राटदारांना दिलेला आहे. या डबल वेव्ह स्लाइडच्या रिपेअरिंगचा खर्च, जे काय बेअरिंग आणि याचा असेल, हा चक्क दुरुस्तीत 1,01,954 लावलाय. याच्या मागे डबल वेव्ह स्लाइडला अशा पद्धतीने नुसतं पेंटिंगसाठी थोडीशी जागा असते. त्या पेंटिंगचा खर्च चक्क 11,400